हाडाचा पत्रकारण काय तुला का चाळणीत पाणी घेऊन जीव दे. उद्यापेक्षा बातमी तर माझ्याकडे जास्त आहे. हा कसली बातमी? कुठली बातमी? मग घ्या ऐकणार आहे. अरे मित्र सवंगडी जिगरी आहेस ना माझा. काय सांग. अरे ऐक ना, ऐक. जसं तुला दारू नाही मिळाली की होतं ना, तसं मला बातमी नाही मिळाली की होतं. सांग ना. नाही सांगणार. अरे सांग ना. मग सांग. मग काम आहेत काय? मग घ्या. ए माझी बोबडी सांग ना रे. अरे, तू सांग ना. एक बिअर 2 अंडी देतो. सांगतो पण या काठीवर ही बातमी बाहेर कुठं सुद्धा गेली नाही पाहिजे. ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज. तुम्ही तुमचे कान उघडे ठेवून ऐका. आपल्या कुरोली गावामध्ये गेले काही दिवस नरकी हडळीचा उत्सव सुरू होता. त्या दिवसांमध्ये 3 खून आणि 1 मुलगी गायब आहे. आताच मला माझ्या गुप्त सूत्रांकडून माहिती मिळाली, ती मुलगी गायब नाही तर पळून गेलेली, ते पण स्वेच्छेने. ती तिच्या जुन्या अनेक वर्षापासून असलेल्या मित्रासोबत पळून गेली अशी माहिती मिळाली. ती दुसरी तिसरी कोणी नसून कोरोली गावातील एक पोलीस अधिकाऱ्याची बहीण आहे आणि ती तिच्या मित्रापासून प्रेग्नेंट आहे. ए झुंजर, काय बोलतोय? हा, बंद कर, बंद कर, बंद कर. काय चाललंय? हा, सुधाकर हवालदार साहेब, तुम्ही एका हाडाच्या पत्रकाराला असं अडवू शकत नाही. अडवणं लय लांब राहिले. तुला एका कानपाटाला अडवा पाडीन. काय करतोय कळतंय का? काय बोलतोय? काय बोलतोय? काय म्हणजे खरंच बोलतोय मी. हो, माझ्या गुप्त सूत्रांकडून मिळालेली माहिती आहे ही. आणि मी काय कोणाचं नाव नाही घेतलंय. यार तू काय डोक्यावर पडलायस का? हा, तुम्ही काय बघत बसलाय रे? तुमच्या कामाना जावा. गावाचं नाव घेतोयस तू, पोलीस अधिकाऱ्याची बहीण आहेस सांगतोयस. गावकरी काय बोळण दूध पितात का? कळत नाही का त्यांना? तुझं थर्ड क्लास चॅनल गावातलीच लोक बघतात ना. हा, हे फुटेज लगेच डिलीट करायचं, तोडून टाके ना कॅमेरा. मी डिलीट करतो. अजिबात डिलीट करायचं नाही. काय सरळ सरळ तुम्ही आमच्या पत्रकारितेवर घाला घालताय. ही हुकुमशाही आहे, आम्ही काय सहन करणार नाही. लाज वाटते का तुला? लाज? गावच्या पोरीची बदनामी करतोस आणि त्याला पत्रकारिता म्हणतोस. या जागी तुझ्या घरची पोरगी असती तर, तुझी बहीण असती तर, तुझ्या थर्ड क्लास चॅनलच्या पायी, त्याच्या व्ह्यूजच्या पायी, लाईकच्या पायी गावच्या पोरीची बदनामी करतोस. लाज वाटते का तुला? सॉरी सुधाकर हवालदार साहेब, चुकी झाली. मी डिलीट करतो. डिलीट कर, परत असं होणारच नाही. नाहीच झालं पाहिजे. मला तर वाटतं ना, तुला गावात काय बातम्या मिळत नाहीत म्हणून तूच कांड करत सुटलायस का काय? अहो काय सुधाकर साहेब, हवालदार राव, मी कशाला कांड करू? गावात डेड बॉडी सापडली. कुठं? कुणाची? कोणाची कळलं लवकरच, पण कोणीतरी ती लपवायचा प्रयत्न करतोय. कुठं? कुठं? तुझ्या दुकानात बघू. चल. अहो पण माझ्या मी काय खुनी आहे का? काय रे पोरांनो? नाना नमस्कार. काय करताय दुकानात माझ्या? काय करताय म्हणजे? तुझ्या भावाला चावलाय जामकर, आता काय करायला लागलंय? म्हणजे काय म्हणजे सगळ्या दुकानाची झडती घेते, बॉडी शोधते. हे काय आतमध्ये गेलंय आताच. दादा आलास? काय करतोय तू इथं? तुझ्या दुकानात वास कसला येतोय? वास येतोय? अरे हा, ते दुकान बंद होतं ना इतके दिवस, त्याच्यामुळं खूप वास येत असेल. उबाट वास नाही येते, मरून पडल्यावर येतो ना तसा वास येतोय. माझी बॉडी तर नाही ना लपवली?
काय विचारतोय मी? याचा अर्थ यांनी नक्कीच दुकानातच कुठेतरी त्या आर्याची बॉडी लपवली आहे. सुधाकर भाऊजी त्या बॉडीपर्यंत पोहोचायच्या आत मला काहीतरी करायला पाहिजे. त्यांना थांबवायला पाहिजे, नाहीतर हे कायमच्या जेलमध्ये जातील. बरोबर बोलताय भाऊजी. बॉडी लपवली, पण त्यांनी नाही, मी लपवली. काय? उंदरांची बॉडी आहे. मी दुकानातली उंदरं मारलेत. लयच वास येतोय ना? गोळ्या खाऊन इकडं तिकडं उंदीर मरून पडले असतील. हा ते हा मला वाटलं औषध खाऊन बाहेर जाऊन मरतील, पण बहुतेक इथंच मेलेत. लवकर शोधाय पाहिजे, नाहीतर वास वाढल. पण भाऊजी, तुम्ही इथं काय करताय? अहो ते लालीची दुकानाची झडती घेतोय दादा. त्याला वाटलं दुकानात बॉडीचे, बाकीच्या दुकानाची बी झडती घेतली, आपल्या बी दुकानाची घेतली. म्हणजे आता उंदरं मारली तरी पोलीस अटक करून घेऊन जाणार का काय? बघा की. हा, पण त्यासाठी उंदरांची बॉडी तर शोधायला पाहिजे ना. आता तुम्ही आलाच आहेत तर ती मेलेली उंदरं हुडकूया, नाहीतर ना वास आणखी वाढल. भाऊजी, मी एक काम करते, मी तिकडे शोधते, तुम्ही इकडे शोधा. तुम्ही पण शोधा. आओ शोधा. ए थांब, मला काय तेवढेच काम आहेत का ग? अरे असं कसं म्हणतो दादा? तू म्हणलं का नाही वास येतोय, मग ती कुठनं वास येतोय ती उंदरं बाहेर काढली पाहिजेत की, नाहीतरी अशाने गिऱ्हाईक तुटायचं माझं. होय, इथं उंदरं शोधत बसू मी? तू आणि बघ. चल रे. भाऊजी, आओ. अरे तसं नाही दादा. तू लालीची बरं झालं तुम्ही आला, नाहीतर माझी वाटच लागली असते. हो, पण हे सारखं नाही ना होणार. माझी वेळ चुकली तर काय करायचं? तुम्ही आर्याताईंची बॉडी इथं. हळू बोला, पोलीस इथंच आहेत. त्यांनी ऐकलं म्हणजे वाट लागल, अडकन मी. त्यांनी नाही ऐकलं ना तरी अडकाल. इथं बॉडीला पोहायची काय गरज होती? अहो, मला काय सुचना झालं, डोकं चालत नाही. मी करतो काहीतरी, मला जसं वेळ मिळेल तसं मी करेन काहीतरी. तुम्ही नका टेन्शन घेऊ. जे काय करायचं ते जपून करा. मला काळजी वाटते तुमची. येते मी. काय सुधाकर साहेब, झालं का सगळ्यांना विनाकारण त्रास देऊ ना? झालं का समाधान? हा, कुठं फिरशील रे? कुठं फिरशील ही पाप? हा, आमच्या काळात नव्हतं लागा असं. सुधर रे जरा, सुधर. लय मागात पडल तुला ही. ए सगळा हिसाब होणार. व्हिडिओ रेकॉर्ड केलाय मी. लक्की का, मंग्या का, गोपाल का, सबका बदला लेगा रे तेरा झुंजार. झालं? झालं का? तुम्हाला काय करायचंय ते करा. पोलिसांच्या मध्ये मध्ये केलं ना, तुम्हाला सगळ्यांना आत टाकी ना. मी नाही यांच्या बरोबर साहेब. मी यांच्या बरोबर नसतो अजिबात. मी कायद्याच्या बाजून आहे. जय हिंद साहेब. कळा? जैन साहेब. साहेब, काल रात्री गावात कुणीतरी खड्डा खांदलेला दिसलाय. एक अख्खा माणूस बसेल एवढा मोठा खड्डा आहे. साहेब, मला संशय आहे कुणीतरी बॉडी पुरायसाठी तो खड्डा खांदलाय. साहेब, मला वाटतं गावात अजून एक डेड बॉडी आहे. कुणीतरी बॉडी पुरायची संधी शोधते. काय 30-35 CCTV कॅमेरे गावात बसवायचेत?